हॅलो फ्रेंड्स, आपण आज अगदी सिंपल लँग्वेज मध्ये इलेक्ट्रिक करंट नेमकं काय आहे हा चॅप्टर आपल्याला 11वीला एकदम व्यवस्थित सोपा टॉपिक आहे जो आपल्याला यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन 9th स्टँडर्ड. ओके, करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर अगदी 9वी पासून तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला आहे. अगदी सोपा टॉपिक आहे इलेक्ट्रिक करंट. आता हा 11वा टॉपिक कसा आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. आता कंडक्टर म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली कंडक्टर. ओके, मग याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी देर आर 3 टाइप्स ऑफ दी सबस्टन्सेस. 3 टाइपचे सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये कंडक्टर. आता कंडक्टर म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये की ज्याच्यातून सहजपणे करंट पास होतो, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो ज्याच्यातून सहजपणे पास होतो त्याला आपण कंडक्टर म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या सर्वात जास्त असते त्याला आपण कंडक्टर म्हणायचं. दुसरा जो मटेरियलचा टाइप आहे त्याला आपण काय म्हणलंय, इन्सुलेटर म्हणजे नॉन कंडक्टिंग मटेरियल. आता ह्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यातून करंट पास होत नाही, म्हणजे याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असत नाही, अशा मटेरियलला आपण काय म्हणतो ऍक्च्युअली, यस नॉन कंडक्टर. त्यालाच आपण काय म्हणतो ऍक्च्युअली, यस इन्सुलेटर. ओके, आणि तिसरा जो टाइप आहे तो काय आपण म्हटलेला आहे, सेमी कंडक्टर. म्हणजे तुम्हाला तो 12वीला सेमी कंडक्टरचा अगदी फुल टॉपिक येणार. मग सेमी कंडक्टर म्हणजे कुठले की ऍक्च्युअली इंटरमिडिएट स्टेज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. याच्या मधली जी स्टेप आहे म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युअली सेमी कंडक्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर्मेनियम किंवा सिलिकॉन, आता जे आपण कम्प्युटर वापरतोय त्याच्यानंतर मोबाईल वापरतो, या सगळ्या गोष्टीमध्ये या सेमी कंडक्टर मटेरियलचा वापर केलेला आहे. ओके, अगदी कमी पॉवर मध्ये, कमी पोटेन्शियल मध्ये, कमी करंट मध्ये चालणारे असे डिव्हाइस आहे ते सेमी कंडक्टर डिव्हाइस. याचा सुद्धा इन डिटेल स्टडी आपण 11वीला तसंच 12वीला सुद्धा करणार आहोत. ओके, म्हणजे आता हा टॉपिक एकदम सोपा टॉपिक. आपण याच्यामध्ये मेन कन्सेप्ट काय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे नेमकं काय आहे. आता बऱ्याच मुलांच्या विद्यार्थ्यांना करंट म्हणजे नेमकं काय याची जाणीव झालेली आहे बऱ्यापैकी. त्यांनी लहानपणी असताना अगदी छोटे छोटे सेल वापरले आहेत, बॅटरी वापरली आहे, त्याच्यापासून आपल्याला स्टॅटिक करंट मिळतो. आणि आपण आता घरामध्ये बरेच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो. फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर वापरतो, टीव्ही वापरतो. या सगळ्यासाठी इलेक्ट्रिक पॉवरची गरज आहे. म्हणजेच त्याला आपण एसी सप्लाय म्हणतो, म्हणजे तो अल्टरनेटिव्ह गरज आहे. आणि डीसी सप्लाय म्हणजे कुठला, जे आपण घरी एव्हरीडे सेल वापरतो, छोटे छोटे सेल वापरतो, घरामध्ये सेल असतात, त्या सेलला आपण काय म्हणतो ऍक्च्युअली स्टॅटिक सेल किंवा स्टॅटिक करंट त्याच्यातून तयार होतो. मग आता ऍक्च्युअली इलेक्ट्रिक करंट नेमकं काय आहे हे समजून घेतली पाहिजे, डेफिनेशन याची इलेक्ट्रिक करंट. मग त्याच्यासाठी तुम्ही ऑब्झर्वेशन केला असेल की एखादा मेटलिक वायरचा आपण एक्झॅक्टली सिंगल पीस घेतलाय, याला क्रॉस सेक्शनल वायर म्हणतो. ओके, हा मेटलिक वायर आहे. ऍक्च्युअली दिस मेटलिक वायर कंटेन्स नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आता फ्री इलेक्ट्रॉन सगळ्यांना माहिती आहे, जे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन त्यांना फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. असे इलेक्ट्रॉन्स की जे इलेक्ट्रॉन्स कसे असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात. कधी असतात, जर या कंडक्टरच्या अक्रॉस कुठल्याही प्रकारची आपण बॅटरी न जोडता जर मायक्रोस्कोपिक लेवल ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक इलेक्ट्रॉन्स रॅन्डम मोशन मध्ये असतो. म्हणजे एखाद्या क्लासमध्ये समजा एखादा लेक्चरर किंवा एखादा मॉनिटर नाही आला तर त्यातले सगळे स्टुडंट कसे असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात. तसं इथं कुठल्याही प्रकारचं बंधन या इलेक्ट्रॉन्स वरती असत नाही. म्हणजे असे सगळे इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये. म्हणजे द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अंडर द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची बॅटरी जोडलेली नाही, कुठल्याही प्रकारचं बाहेरचं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं नाही, अशा वेळी प्रत्येक इलेक्ट्रॉन्स कसा असतो, रॅन्डम स्पीड मध्ये किंवा रॅन्डम मोशन मध्ये असतो. इज इट क्लिअर? ओके, लक्षात. मग आता ही रॅन्डम मोशन किंवा रॅन्डम स्पीड म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, रॅन्डम स्पीड नियरली अबाउट 10⁴ मीटर पर सेकंड ज्या स्पीड असते. पण याचा ऍव्हरेज स्पीड म्हणजे ऍव्हरेज वेलॉसिटी किंवा ऍव्हरेज स्पीड म्हणून किंवा ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणू शकतो. आता ऍव्हरेज वेलॉसिटी घेतली त्याची प्रत्येकाच्या डायरेक्शनचा विचार केला, ते ऍव्हरेज वेलॉसिटी मात्र कशी असणार आहे, 0 असणार. ऍव्हरेज वेलॉसिटी मात्र इथं तुमची पर्टिक्युलर कुणाची, त्या रॅन्डम इलेक्ट्रॉनची 0 असणार. ओके, मग आता एचपी यामध्ये आपल्याला असं विचार करा, इलेक्ट्रिक करंट नेमका कसा तयार होतो बघा. ज्यावेळी आपण याच्या अक्रॉस बॅटरी जोडणार, म्हणजे एका टोकाला तुमचं हायर पोटेन्शियल असणार आहे, एका टोकाला तुमचं लोअर पोटेन्शियल असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल, हे हायर पोटेन्शियल, हे लोअर पोटेन्शियल. इज इट क्लिअर? म्हणजे या टोकाला तुमचं हायर पोटेन्शियल असणार आहे, या टोकाला लोअर पोटेन्शियल असणार. आता ह्या बॅटरीमुळे काय होतं, एक्झॅक्टली या वायरच्या पर्टिक्युलर मटेरियल मध्ये
यस, बरोबर लेंथला पॅरलल मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं पाहिजे. आता इलेक्ट्रिक फील्ड कुणामुळे तयार होतं? या स्टॅटिक पोटेन्शियल. आता फील्ड तयार झाल्याबरोबर एक्झॅक्टली या प्रत्येक फ्री इलेक्ट्रॉन्स वरती एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होतो आणि मग त्या इलेक्ट्रॉनची मुळात टेंडन्सी, हे सगळे इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज, ते इलेक्ट्रॉन्स बरोबर हायर पोटेन्शियल अट्रॅक्ट होणार. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स बरोबर एका पर्टिक्युलर डायरेक्शनला या कंडक्टर मधून फ्लो तयार होणार. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होणार? लोअर पोटेन्शियल कडनं म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल कडनं पॉझिटिव्ह टर्मिनल कडे इलेक्ट्रॉनचा फ्लो तयार होतो. या पूर्ण सर्किट मध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो तयार झाला तर सर्किट मध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होतो. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनचा फ्लो तयार झाल्याशिवाय करंट तयार होईल का? नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो कधी तयार झाला? येस, व्हेनेवर पोटेन्शियल इज अप्लाइड अक्रॉस to end of the given conducting wire, the number of electrons is drifted from lower potential to higher potential. Is it clear? Okay, through that conducting wire means your electric current is what? That is the flow of charge per unit time. म्हणजे Q upon T, that is electric current. मग इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. इज इट क्लियर? म्हणजे इथं बॅटरी जोडल्यानंतर काय झाले? सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत एका लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे ड्रिफ्टेड झाले एका पर्टिक्युलर डायरेक्शन. ओके, म्हणजे द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स अंडर द ऍक्शन ऑफ यस इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट वेलोसिटी. त्यालाच आपण काय म्हणतो? ड्रिफ्ट वेलोसिटी. म्हणजे त्याची काय झाली? ड्रिफ्ट वेलोसिटी कुणाची? इलेक्ट्रॉनची. पण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे बघा? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा एक्झॅक्टली? बरोबर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण कन्व्हेन्शन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑलवेज डिनोटेड फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आणि ही ऍक्च्युअली काय? येस, इलेक्ट्रिक करंट इज अ नॉट वेक्टर क्वांटिटी, इट इज अ पर्टिक्युलर स्केलर क्वांटिटी. इट इज ऑलवेज डिनोटेड फ्रॉम positive terminal to negative and its direction is a conventional direction of electric current. Is it clear? Okay, now you know that electric current is what? Electric current is equal to rate of flow of charge per unit time. म्हणजे आता साध्या सिंपल मध्ये आपण बोलायचं म्हटलं तर I म्हणजेच काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. इथं रेट कोण आहे ना? बेसिकली इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे पर युनिट टाइमला त्याला आपण नाव दिले तर इलेक्ट्रिक करंट. मग हा इलेक्ट्रिक करंट आपण एसआय सिस्टीम मध्ये जर विचार केला तर एसआय सिस्टीम मध्ये याचे युनिट काय? तर इलेक्ट्रिक करंट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी आहे कारण देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी. एस, मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. त्याच्यामध्ये करंट ही कशी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून याचे युनिट आपण काय घेतलं आहे? एम्पियर. जर एखादा सायंटिस्टचं नाव युनिट म्हणून पूर्ण वापरायचं असेल त्याचं पहिलं लेटर काय लिहायचं? स्मॉल. ओके, आणि सिम्बॉल लिहायचं असेल तर कॅपिटल ए. इज इट क्लियर? म्हणजे देयरफॉर हियर 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कूलम पर सेकंड. इज इट क्लियर? म्हणजे ऍक्च्युअली a current is said to be 1 ampere in a given conducting wire. Is it clear? Okay, whenever 1 coulomb charge flows through the given conducting wire per unit time. Is it clear? When 1 coulomb is equal to 1 ampere is equal to 1 coulomb per 1 second. Actually electric current expressed in a smaller units. आता smaller units याची घेतले तर काय? 1 मिलीएम्पियर. कन्वर्शन फॅक्टर आपल्या नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, जेडब्ल्यू पॉइंट ऑफ व्ह्यू, सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्त्वाचं. 1 मिलीएम्पियर इज इक्वल टू यस इथं 10 रेज टू -3 एम्पियर. अगदी 9th स्टँडर्डला सुद्धा तुम्ही याचा स्टडी केला. म्हणजे 1 मिलीएम्पियर हे एम्पियर हे युनिट आहे. आता इथं मिली हे प्रिफिक्स घेतलेला आहे. म्हणजे 1 मिलीएम्पियर याचं कन्वर्शन आपल्याला एम्पियर मध्ये करायचं असेल तर 10 रेज टू -3 एम्पियर. म्हणजे नीट आणि जेई सीईटी मध्ये प्रत्येक एक्झामला याच्यामध्ये कन्वर्शन फॅक्टर करणं फार गरजेचं आहे. ओके, 1 मायक्रो एम्पियर इज इक्वल टू हाऊ मेनी एम्पियर? हियर 10 रेज टू -6 एम्पियर. इज इट क्लियर? हियर मायक्रो मीन्स व्हॅट? ऍक्च्युअली मायक्रोचं मीनिंग काय? तर कन्वर्शन फॅक्टर मध्ये काय ना 10 रेज टू -6 एम्पियर. 1 नॅनो एम्पियर इज इक्वल टू हाऊ मेनी एम्पियर? हियर 10 रेज टू -9 एम्पियर. ओके, 10 रेज टू -9.
and 1 picoampere is the smallest unit of the electric current the 10 raised to minus 12 ampere. Is it clear? Okay, but these are the smaller units of electric current. Okay, 1 microampere, 1 milliampere is equal to 10 raised to minus 3 ampere. 1 microampere is equal to 10 raised to minus 6 ampere. 1 nanoampere is equal to 10 raised to minus 9 ampere. And 1 picoampere is equal to 10 raised to minus 12 ampere. म्हणजे हे नीट जेडब्ल्यू आणि सीईटी सारख्या एक्झाम मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचा वापर करायचा असतो. ओके, त्यामुळे कन्व्हर्शन फॅक्टर पण सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आता आपल्याला काय नीट जेईई सीईटी मध्ये फक्त याच्यामध्ये काय विचारलं, हा फॉर्म्युला I इज इक्वल टू Q अपॉन T आणि त्याचं युनिट्स आणि त्याच्यानंतर याचे कन्व्हर्शन फॅक्टर आपल्याला लक्षात असणं महत्त्वाचं. आता कधी कधी नीट पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला असा एक क्वेश्चन विचारला की I इज इक्वल टू SQ अपॉन T असं इक्वेशन घेतलं तर Q मीन्स व्हॉट, Q इज अ टोटल चार्ज अँड टोटल चार्ज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ n number of electrons and charge on electron, any product, any upon T. Here n stands for number of electrons and E means what, E stands for charge on proton, Q positive ion, charge on electron and तो charge same है and its value E is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. Okay, remember this value. E means what, E stands for charge on electron, charge on proton and the plus minus आपण इंडिकेट करतो 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. म्हणजे एका इलेक्ट्रॉनवरला चार्ज किंवा एका प्रोटॉनवरला चार्ज आपल्याला एक कॉन्स्टंट जो चार्ज दिलेला आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, E is equal to plus minus 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. Is it clear? आता कधी कधी नीटला जेईला सुद्धा सीटला क्वेश्चन असा विचारला, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स flowing through the cross section of the wire whenever 1 milliampere current passing through it in काय असणार आहे 1 सेकंड. असे काही क्वेश्चन येऊ शकतात. मग त्याच्यावेळी आपला हा फॉर्म्युला लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. I is equal to Q upon T, Q is equal to Ne upon T. Is it clear? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर यामध्ये एक तर इलेक्ट्रिक करंट दिला पाहिजे, टाइम दिला पाहिजे आणि E म्हणजे काय फिक्स व्हॅल्यू आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन व्हॅल्यू याची व्हॅल्यू तुम्हाला फिक्स माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, चार्ज ऑन प्रोटॉन असेल, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. इज इट क्लियर? ओके, म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रिक करंटचा हा मेन कन्सेप्ट. करंट म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. ओके, and conversion factor 1 milliampere is equal to how many ampere, 10 raised to minus 3 ampere. 1 microampere is equal to 10 raised to minus 6 ampere. 1 nanoampere is equal to 10 raised to minus 9 ampere. 1 picoampere is equal to 10 raised to minus 12 ampere. These are the conversion factors in current.